Hello everyone. In last lecture, we will start the first unit, introduction for your um, कॉम्प्लेक्स नंबर्स राईट. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स नंबर्स, की कॉम्प्लेक्स नंबर आपण कोणत्या वेनी एक्सप्रेस करतो. त्याच्यानंतर त्याच्यातला रिअल पार्ट कोणता असतो, इमॅजिनरी पार्ट कोणता असतो, त्याची ॲडिशन बघितली होती आणि सिम्पल त्याचं मल्टिप्लिकेशन बघितलं होतं. राईट, हे आपले पॉईंट्स लास्ट लेक्चरमध्ये झालेले आहेत. ओके, आता आपण पुढचे पॉईंट्स बघून घेऊया. आता लास्ट टाईममध्ये आपले हे मल्टिप्लिकेशन आणि त्यांची ॲडिशन कशी करायची हे दोन्ही पॉईंट्स आपले कव्हर अप झाले होते. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे नंबर्स इन पायथॉन. हाऊ वी विल राईट नंबर्स इन पायथॉन, हे आपण फर्स्ट स्टार्ट करूया. ओके. इन पायथॉन आय विच इज कॉम्प्लेक्स नंबर, इट इज रिप्रेझेंटेड बाय जे. That is a complex number a plus bi minus sorry, in python is represented as a plus bj. ओके. आता एक लक्षात घ्या, आपला जो कॉम्प्लेक्स नंबर होता तो आपण इन मॅथमॅटिक्समध्ये आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्लेन शो करत होतो, तर ए प्लस बी आय या फॉर्मॅटमध्ये आपण काय करत होतो, रिप्रेझेंट करत होतो. त्यातला ए हा काय होता, आपला रिअल पार्ट होता आणि बी हा आपला इमॅजिनरी पार्ट होता. राईट. पण इन पायथॉन आपण आपल्या पायथॉनमध्ये आपण ए प्लस बी आय हा जो आहे तो आय आहे, त्या आयला रिप्रेझेंट आपण इन पायथॉन जे नी रिप्रेझेंट करतो. मीन्स ए आय आणि सॉरी, ए प्लस बी आय आणि ए प्लस बी जे आर सेम. ओके. जे आपल्याला रिप्रेझेंट करायचं इन पायथॉन ते आपल्याला जे ह्या टर्मने आपण काय करतोय, इंट्रोड्यूस करतोय. ओके. आता ह्या ठिकाणी काय दिलंय, मॅथमॅटिकली झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. ओके. रिअल पार्ट ऑफ झेड, रिअल पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू आर ई इन ब्रॅकेट झेड विच इज इक्वल टू ए. मीन्स आपल्याला पायथॉनमध्ये रिप्रेझेंट करत असताना आर ई इन ब्रॅकेट झेड इज इक्वल टू काय असणार आहे, आपला ए. म्हणजेच काय असणार आहे की रिअल पार्ट. अँड इमॅजिनरी पार्ट इज काय कसा रिप्रेझेंट करणार होतो पण इमॅजिनरी आहे, सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण आय एम इन ब्रॅकेट झेड विच इज इक्वल टू बी मीन्स युअर इमॅजिनरी पार्ट. ओके. म्हणजे लक्षात घ्या, रिअल पार्ट हा आपला आर ई इन ब्रॅकेट झेड आणि इमॅजिनरी पार्ट हा आपला आय एम इन ब्रॅकेट झेड या टर्मने आपण डिक्लेअर करतो. आता कोड आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे पायथॉनचा. काय दिलेलं आहे की सी इज इक्वल टू 3 + 2j. ओके. इन ब्रॅकेट दिलेलं आहे 3 + 2j. ओके. सी इज इक्वल टू काय त्यावेळेला आपल्याला प्रिंट होऊन येणार आहे की सी इज इक्वल सी हा आपला काय आहे, जो आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो 3 + 2j आहे. ओके. आता वी हॅव टू फाइंड रिअल पार्ट, सो दॅट्स वाय सी डॉट रिअल आपल्याला किती मिळणार आहे, रिअल पार्ट ह्या ठिकाणी आपल्याला 3 आहे, सो दॅट्स वाय 3 हा आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. आणि सी डॉट इमॅजिनरी पार्ट इज इक्वल टू आपल्याला किती मिळणार आहे, तर 2 हा मिळणार आहे. ओके. तर हा आपल्याला ह्या टर्म्समध्ये आपल्याला जो आपला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आहे ते आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत इन टर्म्स ऑफ पायथॉन. ओके. सॉरी. One can be perform all operations like plus, minus, into, division, double double star दिलेले त्या ठिकाणी in Python on complex numbers. Okay, the Python code is addition, subtraction, multiplication, and division of two complex number is given as follows. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचे हे कोड्स दिलेले आहेत. तर कोड्स देताना आपण हे परफॉर्म करून बघूया. फर्स्ट आपण ह्या स्टार्टिंग आपलं फक्त एकच लेक्चर झालेलं आहे आतापर्यंत, सो दॅट्स वाय फक्त एक बेसिक पार्ट बघून घेऊया. नंतर आपण कोडिंग कसं करायचंय याच्यामध्ये आपण जाऊया. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, की आपले जे नोटेशन्स होते आपण आतापर्यंत जे यूज करत होतो तेच सेम नोटेशन्स आपल्याला इन टर्म्स ऑफ पायथॉनमध्ये आपल्याला ह्या जे कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पायथॉनमध्ये शो करायचे त्यासाठी यूज करतोय. फॉर ॲडिशन वी हॅव टू यूज प्लस साईन. ओके. फॉर सबस्ट्रॅक्शन मायनस साईन ओनली. फॉर मल्टिप्लिकेशन आपला जो स्टार आहे 1 स्टार तो आपण मल्टिप्लिकेशनसाठी आपल्याला यूज करतोय. ओके. आणि फॉर युअर डिव्हिजन वी आर युझिंग द स्लॅश साईन. ओके. फॉर युअर कॉम्प्लेक्स नंबर. आता ह्या ठिकाणी आपल्याला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा कोड दिलेला आहे. ओके. गिवन आपण काय घेतलेलं आहे, ए इज इक्वल टू 4 + 2j आणि बी इज इक्वल टू 3 + 6j घेतलेलं आहे. आणि फर्स्ट आपण काय सांगितलेलं आहे, प्रिंट युअर विशाल म्यूट कर.
ओके. ह्या ठिकाणी प्रिंट आपल्या कमांड दिलेली आहे, प्रिंट कमांड. त्याच्यामध्ये त्याला आपण काय दिलेलं आहे की ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. ज्यावेळेला आपण ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर ह्या ठिकाणी पुट करतोय इन डबल कोट्स त्याच्यामध्ये, तो आपल्याला काय होणार आहे की हा पूर्णपणे पार्ट हा आपल्याला प्रिंट होणार आहे. आणि त्याला आपण जी व्हॅल्यू असाइन केली ती काय दिलेली आहे आपण ए प्लस बी मीन्स काय ह्या ठिकाणी होणार आहे की तुमचा ए आणि बी ह्या दोघांची ॲडिशन होणार आहे. आता ॲडिशन होताना पुढे काय होणार आहे, आउटपुट मिळताना आपल्याला काय मिळणार आहे की जो रिअल पार्ट आहे त्यांची ॲडिशन आणि इमॅजिनरी पार्ट जो आहे त्यांची सेपरेट आपल्याला ॲडिशन मिळणार आहे. राईट. मीन्स आपला आउटपुट ह्या ठिकाणी आपल्याला ह्या काय मिळणार आहे 4+7 इज इक्वल टू 7 मायनस 4J. 7 मायनस 4J आपल्याला ह्या ठिकाणी आउटपुट मिळणार आहे. सेकंड आपण जी प्रिंट करायला दिली प्रिंट इज इक्वल टू प्रिंट आपल्याला काय दिलं आहे इन ब्रॅकेट सबस्ट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. सबस्ट्रॅक्शनसाठी काय दिलेलं आहे ए मायनस बी. ओके. नेक्स्ट प्रिंट मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरसाठी आपण घेतलेले आहे ए मल्टिप्लाय बाय बी आणि डिव्हिजनसाठी ए डिवाइड बाय बी. ओके. तर ह्या सिम्पल ह्या आपल्याला अशा कमांड्स आपल्याला ह्या ठिकाणी फॉर युअर कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपल्याला यूज करायचे. पुढे आपल्याला जे आउटपुट आहे आउटपुट आपल्याला इथं दाखवलेलं आहे. आउटपुटमध्ये ज्यावेळेला तुम्ही तुमचं ॲडिशन जर तुम्ही प्रिंट दिलं होतं की त्यावेळेला तुम्ही काय केलेलं तर ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला काय मिळणार आहे जो आपल्याला कॉन्स्टंट येईल तो मिळणार आहे. ओके. जो आपण आता जो सगळा पार्ट बोललो इथं परफॉर्म करताना तोच आपल्याला काय मिळणार आहे ह्या ठिकाणी आउटपुट ह्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. ओके. तर ही झाली ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके. पुढचा जो पुढचा पार्ट आहे मॅथमॅटिकली इफ झेड इज बिलॉंग्स टू सी मीन्स कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय देन mod of z square is equal to x square plus y square. Okay. Also z mod of z square is equal to z into z bar is equal to x plus iy into x minus iy. In Python we obtain mod of z instead of mod of z square and it is also called as the functions abs abs in bracket z. Thus z is equal to 5 plus 4j. ओके. आता हा जो पार्ट आपल्याला दिलेला आहे. ओके. आता मॉड ऑफ स्क्वेअर आपण ह्या ठिकाणी फाइंड करतोय. मॉड जर दिलेला असेल एखाद्या टर्मचा एक तुम्हाला झेड हे काय दिलेला आहे कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. ओके. जर तुमचा झेड हा कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजेच तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे एक्स प्लस आय वायच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. देन किंवा एक्स प्लस आपण या ठिकाणी एक्स प्लस आय जे सॉरी वाय जेच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी आपण हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो रिप्रेझेंट केलाय. मग त्याच्यानंतर आपला झेड आहे तो आज आपण काय करतोय मॉडचा स्क्वेअर फाइंड करतोय. त्यावेळेला काय होणार आहे की मॉड ऑफ झेड स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे की जो रिअल पार्ट आहे त्याचा स्क्वेअर प्लस तुमचा वायचा स्क्वेअर म्हणजेच इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ओके. आता हे कशा टर्म मध्ये होणार आहे तर ह्या ठिकाणी बघा मॉड 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 ऑफ झेड स्क्वेअर असेल तर आपल्याला काय करणार आहे की झेड इंटू झेडचा झेड बार इज इक्वल टू काय होणार आहे आपल्याला एक्स प्लस आय वाय इंटू एक्स मायनस आय वाय यांचं आपल्याला काय करायचं जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं. आणि ह्या वेळेस आपण ज्या वेळेस यांचं मल्टिप्लिकेशन करू त्यावेळेला आपल्याला काय होणार आहे की ह्यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा. यांचं मल्टिप्लिकेशन करून झाल्यानंतर आपल्याला काय होणार आहे हा प्लस आय वाय हा मायनस आय वाय जो आहे त्यांचा आपल्याला मायनस जे आहे मायनस मायनस प्लस होऊन आपल्याला काय होणार आहे वायचा स्क्वेअर आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच काय करणार होतो पण रिअल पार्टचा स्क्वेअर इन प्लस तुमचा इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. आता ही जी टर्म आहे ती आपल्याला इन पायथॉन आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल काय सांगितलंय वी ऑब्टेन मॉड ऑफ झेड इन्स्टेड ऑफ मॉड ऑफ झेड स्क्वेअर अँड इट इज कॉल्ड ॲज अ फंक्शन ए बी एस इन ब्रॅकेट झेड. म्हणजे हे आपल्याला फंक्शन परफॉर्म करायचं असेल इन टर्म्स ऑफ पायथॉन त्यावेळेला आपल्याला कोणतं फंक्शन यूज करावं लागणार आहे तर एबीएस ऑफ मॉड सॉरी मॉड नाही एबीएस ऑफ झेड आपल्याला ह्या ठिकाणी बघावं लागेल. सो दॅट्स वाय झेड आपण ह्या ठिकाणी काय घेतलंय इथे एक एक्झाम्पल घेऊन दाखवलं इन पायथॉन. झेड इज इक्वल टू काय घेतलेलं आहे 5+4j आपण घेतलेलं आहे. ओके. 5+4j हा आपला गिवन टर्म आहे आणि आपल्याला काय केलेलं आहे आपण पुढे फंक्शन दिलेलं आहे एबीएस ऑफ झेड.
ओके. त्याच्यामुळं आपल्याला काय मिळालं की मॉड ऑफ झेड स्क्वेअर जो आपला आहे तो डायरेक्टली तुम्हाला ह्या ठिकाणी त्याचं आपल्याला कॉन्स्टंट आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. ओके. सो इन पायथॉन फॉर्म्युला 1 विल बी mod of z square is equal to z into real square plus z dot imaginary part square. Okay. We also note that if z is belongs to complex number, z is equal to x plus iy, then z is equal to r into e raised to the I theta, where your r square is equal to x square plus y square and theta will be argument of z म्हणजे arg of z. Okay. Now to find theta we locate z in complex plane, and then as per its position we can find theta using one of the formulas. खाली फॉर्म्युलेज दिलेले आपल्याला. झेड इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर तुमचा थिटा असेल तर तुमचा टॅन इनवर्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स म्हणजेच काय असणार आहे तुमचा इमॅजिनरी पार्ट डिवायडेड बाय इमॅजिनरी पार्ट डिवायडेड बाय युअर रिअल पार्ट असणार आहे. जर तुमचा थिटा हा तुमच्या किंवा तुमचे जे दोन्ही पॉईंट्स आहेत ते तुमच्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर बिलॉंग करत असतील तर, दोन्ही पॉईंट्स आहेत तुमचे एक्स आणि वाय हे जर तुमच्या सेकंड क्वाड्रंटमध्ये बिलॉंग करत असतील तर त्यावेळेला तुमचा थिटा काय असेल तर पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. When you are z in three quadrant, then theta is equal to minus pi plus tan inverse of y upon x. And when your z is equal to fourth quadrant, sorry, z in fourth quadrant, within that time तुमचा theta असणार आहे minus त्या tan inverse of y upon x. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे फॉर्म्युलीज आहेत ते आपल्याला फॉर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला हे यूज करायचं म्हणजे इन टर्म्स ऑफ तुम्ही मॅथमॅटिक्सच्या टर्म्समध्ये तुम्ही जर ह्या टर्म्स सगळ्या फाइंड करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला हे फॉर्म्युले यूज करून आपल्याला काय करायचं तो कॉन्स्टंट काढायचा आहे. आणि इन तुम्ही पायथॉन तुम्ही यूज करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जो तुमचा जो तुमचा जो हा तुमची जी कमांड आहे एबीएस ऑफ ए हा जर आपण पुट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली त्यांचा आन्सर मिळणार आहे. ओके. तर हा जो पार्ट आहे आपल्याला जो फर्स्ट हा आपला फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ पायथॉन कसा शिफ्ट कम्प्लिटली डिफरंट सॉरी कसा तुम्हाला परफॉर्म करायचा आहे ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ओके. पुढे दिलेलं आहे ऍबस्ट्रॅक्टिंग ओव्हर फील्ड्स अँड प्लेइंग विथ GF2. Okay, Galois field with two elements is denoted by GF of 2. It has two elements 0 and 1. Since it is a field, there are two binary operations defined in bracket plus for addition and dot for multiplication. The behavior of elements 0 and 1 with respect to plus and dot is given in two tables. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की गॅलॉइस फील्ड दिलेलं आहे. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो GF2. ओके. इट हॅज टू एलिमेंट्स वॉट 0 अँड 1. ओके. आता ह्या 0 आणि 1 हे आपले काय आहेत तर आपल्याला बायनरी ऑपरेशन्स आहेत किंवा बायनरी नंबर्स आहेत आपले. आता बायनरी ऑपरेशन्स आपल्याला त्याच्यावरती परफॉर्म करायचे आहेत. बायनरी ऑपरेशन्स म्हणजे कोणते कोणते असणार आहेत तर प्लस म्हणजेच काय असणार आहे ऍडिशन आणि फॉर मल्टिप्लिकेशन तुम्ही डॉट हा तुम्ही शो करता. ओके. मग त्यांचे बिहेवियर कसे असतील आता लक्षात घ्या. वेन युअर दोन्ही जे तुमचे नंबर्स आहेत ते 0 0 असतील जे तुमचे दोन्ही इलेमेंट्स आहेत फर्स्ट इलेमेंट इज ऑल्सो 0 अँड सेकंड इलेमेंट ऑल्सो 0 त्यावेळेला तुमचं ऍडिशन काय असणार आहे तुमचं तर 0 असणार आहे. व्हेन युअर फर्स्ट इलेमेंट इज 1 अँड युअर सेकंड इलेमेंट इज 0 तर त्यांचं ऍडिशन आपल्याला काय मिळणार आहे तर 1 कारण की 1 प्लस 0 इज इक्वल टू 1 राईट. when your element 1 is equal to 0 and element second is equal to 1 त्यावेळेला सुद्धा तुमची ऍडिशन काय असणार आहे 1 म्हणजेच काय 0 प्लस 1 इज इक्वल टू 1. आणि when your first element is 1 and second element is 1 then that time त्यांची ऍडिशन किती मिळणार आहे आपल्याला 0. आणि तो आपल्याला काय होतो जो तुम्ही ऍडिशन आहे ती आपल्याला किती मिळणार आहे आपल्याला 0 मिळणार आहे. ओके. and for multiplication 0 0 is always a 0. When your 0 is multiplied with your 1 then that time also your answer will be 0.
when you are 1 and multiply by with your 0, then that time your 0 answer will be given. आणि ज्या वेळेला तुमचं फर्स्ट इलेमेंट इज 1 असेल आणि सेकंड इलेमेंट इज ऑल्सो 1, देन दॅट टाइम त्यांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, तर 1 मिळणार आहे. ओके, दिस टेबल्स आर कॉल्ड एज अ कंपोजिशन टेबल्स. ओके, तर हा जो आपला टेबल आहे त्याला आपण कंपोजिशन टेबल असं सुद्धा म्हणतो. ओके, तर हा जो सगळा पार्ट दिलेला आहे आपल्याला, गोयलॉइड फील्ड मीन्स व्हॉट, युअर जीएफ ऑफ 2 आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ओके, फॉर द इलेमेंट्स 0 अँड 1 साठी तुम्ही परफॉर्म काय केलेलं आहे, तर ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन परफॉर्म या ठिकाणी केलेलं आहे. In addition, observe that 1 plus 1 is equal to 0 because addition of module 2, it is equivalent to the exclusive OR. ओके, तुम्ही दुसऱ्या प्रिव्हियस लास्ट इयरमध्ये तुम्ही एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा ऑर अँड हे सर्व ऑपरेशन्स बघून झालेले असेल. एक्सक्लुझिव्ह अँड असेल किंवा हे अदर ऑपरेशन्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये परफॉर्म करून झालेले आहेत. तेच परफॉर्मन्स आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ओके, तर तुमचा 1 प्लस 1 इज इक्वल टू 0 हा काय असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला एक्सक्लुझिव्ह ऑर्स आपल्याला या ठिकाणी आउटपुट हे आपल्याला मिळते. इन पायथॉन देअर इज अ मॉड्यूल gf2 imports the gf2 module. If gf2 module is not there sorry, gf2 module is not there, then the type of following code and save it to in the python library and the import it. The name is given in the following code is gf of 2. Okay, in sorry, gf2 dot python means py. Okay, so whenever you want to perform any operations regarding fields, you simply import it. Okay, या ठिकाणी आपल्याला इथं कोड दिलेला आहे. काय दिलेलं आहे, नंबर्स इम्पोर्ट नंबर दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट काय घेतलेलं आहे, आपण क्लास 1 घेतलेला आहे. डिफाईन करताना ऍड घेतलेलं आहे की सेल्फ अँड अदर. रिटर्न दिलेलं आहे सेल्फ इफ अदर इज इक्वल टू 0 एल्स 0. सबस्ट्रॅक्शन दिलेले आहे आणि ऍडिशन दिलेले आहे. ओके, जर आपण हा जो कोड आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्याच लेक्चरमध्ये परफॉर्म करून बघूया. ओके, त्याच्यानंतर पुढचा हा पार्ट आपण आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया. एक बेसिक जो आपला जो थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण एक स्टार्टिंगला संपवून घेऊया, त्याच्यानंतर आपण कोडिंगला स्टार्टिंग करून घेऊया. पुढचा पार्ट दिलेला आपल्याला वेक्टर स्पेस. ओके, मॅथमॅटिकली वेक्टर स्पेस इज अ व्ही ओव्हर फील्ड एफ with binary operation plus addition and the dot is a scalar multiplication satisfying the following properties. If u and v is belongs to v, then u plus v is belongs to v. Alpha is belongs to f, comma v is belongs to v, then your alpha and v is also belongs to your v, means your vector space. U plus v is equal to v plus u. Position doesn't matter. Okay, u plus v plus omega is equal to u plus in bracket v plus omega. Okay, तर हे आपल्याला काय दिलेले आहेत, तर हे वेक्टर स्पेसचे आपल्याला दिलेले आहेत प्रॉपर्टीज, आपल्याला वेक्टर स्पेसच्या दिलेल्या आहेत. व्हेन युअर व्ही प्लस 0 इज इक्वल टू व्ही, अदरवाइज व्ही प्लस सॉरी 0 प्लस व्ही इज इक्वल टू ऑल्सो व्ही. तर ह्या आपल्याला वेक्टर स्पेसच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. ओके, पुढची प्रॉपर्टी दिलेली आहे व्ही प्लस एक्स बार इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू एक्स बार प्लस व्ही. ओके, म्हणजेच काय आहे, तुम्ही व्ही प्लस एक्स बार करा, अदरवाइज एक्स प्लस व्ही करा, देन त्याच्यामुळे आपल्याला आन्सर आहे ते आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी झिरोच मिळणार आहे. ओके, पुढे दिलेलं आहे अल्फा प्लस बीटा इंटू व्ही इज इक्वल टू अल्फा प्लस व्ही प्लस बीटा इंटू व्ही. ओके, मीन्स काय आहे, ज्यावेळेला तुम्ही अल्फा प्लस बीटा ला आपण व्हीनी मल्टिप्लाय करतोय, म्हणजे वेक्टर सॉरी व्हीनी मल्टिप्लाय करतोय, देन दॅट टाइम हा व्ही आहे तो तुमच्या अल्फाला सुद्धा मल्टिप्लाय होणार आहे, प्लस व्ही हा तुमचा बीटाला सुद्धा मल्टिप्लाय होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे अल्फा प्लस बीटा इंटू व्ही इज इक्वल टू अल्फा इन ब्रॅकेट बीटा इंटू व्ही, वेअर अल्फा अँड बीटा आर बिलॉंग्स टू युअर एफ.
वन इंटू व्ही इज इक्वल टू काय मिळालं आहे आपल्या या ठिकाणी व्ही. ओके. आता काय दिलेलं आहे, नोट काय दिलेलं आहे, इलेमेंट्स बिलॉंग्स टू फील्ड आर नोन ॲज अ स्केलर. Okay, elements belongs to fields are known as a scalar. Okay, when any set satisfy above properties first to v over f, then it is called as a vector space. Generally f for us will be real or complex, or gf of 2 means Galois factor 2. Note that RCF, uh, they are also vector space. Any vector v is equal to v1 v2 up to vn is belongs to v, and v1 v2 up to vn are called as components. Okay. तर हे आपल्याला काय सांगितलेले आहेत, व्ही वन व्ही टू अँड व्ही अप टू व्ही एन हे काय आहेत, तर कंपोनंट्स आहेत. ओके. वेक्टर आर फंक्शन्स. ओके. We shall treat vector as a function because it helps us to build further concept. First काय दिलेलं आहे, definition. For your finite set D, field f, a D vector over f is a function of D to f. Thus, f raised to D will be denote uh, the set function with domain D and codomain f. ओके. मीन्स काय दिलेला आहे, जो आपल्याला पॉवर टर्म दिलेला आहे तो तुमचा काय असणार आहे, डोमेन असणार आहे, आणि जो बेस टर्म दिलेला आहे तो तुमचा काय असणार आहे, कोडोमेन असणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आर टू द पॉवर दिलेला आहे क्लब. द सेट ऑफ ऑल क्लब इज अ वेक्टर ओव्हर आर. मीन्स तुमचा काय असणार आहे, क्लब हा जो तुम्हाला वर्ड दिलेला आहे तो तुमचा काय असणार आहे, तुमचा डोमेन असणार आहे, आणि आर हा काय आहे, तुमचा कोडोमेन असणार आहे. सो दॅट्स आपण काय म्हणतो, द सेट ऑफ ऑल क्लब वेक्टर्स ओव्हर आर. ओके. जी एफ ऑफ टू रेस्ट टू द पॉवर दिलेले आहे 0 1 2 अप टू n मायनस 1 इज डिफाईन्ड ॲज अ सेट ऑफ n वेक्टर्स ओव्हर जी एफ टू. मीन्स तुमचा 0 1 2 3 अप टू जो n मायनस 1 आहे तो तुमचा काय आहे, जो सेट आहे, सेट ऑफ n नंबर्स आहे तो तुमचा असणार आहे, तुमचा कोड कोड कोडोमेन, सॉरी, डोमेन. आणि जो तुमचा बेस आहे जी एफ ऑफ टू हा तुमचा काय असणार आहे, तर कोडोमेन असणार आहे. डोमेन आणि कोडोमेन म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. पॉवर टर्म असणार आहे तो काय दिलेला आहे, तुमचा डोमेन दिलेला आहे, आणि जो बेस टर्म आहे तो तुमचा कोडोमेन दिलेला आहे. या ठिकाणी मी कर्सरकडे लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट कळून जाईल. ओके. परत एकदा रिपीट करूया. एफ टू द पॉवर डी विल बी डिनोट the set of functions with your domain D and codomain F. ओके. पुढे दिलेलं आहे आपल्याला स्पार्स वेक्टर्स दिलेले आहेत. The vector most whose components is zero is called as a sparse vector. If no more than k of the components of vector zero, we said the vector is k sparse. The k sparse vector can be represented using proportional to k. In the following code, you can see that there are four zero elements in vector. ओके. आता हे आपल्याला ह्या ठिकाणी कोडच्या टर्म्स मध्ये आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. काय दिलेलं आहे, इम्पोर्ट आपल्याला काय दिलेलं आहे, इम्पोर्ट काय दिलेलं आहे की 186 इम्पोर्ट नम ॲज अ एन पी, अँड नेक्स्ट दिलेलं आपल्याला इन 187 बिलॉंग्स टू काय दिलेलं आपल्याला, व्ही इज इक्वल टू एन पी डॉट ॲरे. ॲरे दिलेला आहे 2 0 0 0 4 0 1. इन दिलेलं आहे 188 फॉर वेक्टर स्पेस व्ही दिलेलं आहे, आणि आउटपुट काय दिलेलं आहे आपल्याला, ॲरे दिलेला आहे, आणि तो आपल्याला ह्या ठिकाणी शो केलेला आहे. ओके. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, बायनरी स्ट्रिंग ज्या दिलेल्या आहेत त्या बायनरी स्ट्रिंग मीन्स व्हॉट, अँड एन बीट binary string 1000 1110 can be represented as a n vector over gf2 is काय दिलेलं आहे की 0 comma 1 सॉरी 1 comma 0 0 0 comma 1
कॉमा 1 कॉमा 0 कॉमा 1. म्हणजेच काय, प्रत्येक नंबरच्या नंतर आपल्याला या ठिकाणी स्ट्रिंग रिप्रेझेंट करताना या ठिकाणी प्रत्येक इलेमेंट हा डिफरंट आहे हे शो करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॉमा यूज करायचा आहे. ओके. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. इफ die is tossed 6 times, then every output of die is equal to 1/6, 1/6, ओके, अप टू 1/6 हा आपल्याला वेक्टर दिलेला आहे. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक हे आउटपुट हे एकाच लाईन मध्ये, म्हणजे आपण वर्ड्स मध्ये जर सपोज घ्यायला गेलो, जर मी आतापर्यंत शो करताना जो बायनरी स्ट्रिंग आहे ती तुम्ही ह्या टाइम मध्ये म्हणजेच एक कंटिन्युअस फॉर्मॅट मध्ये तुम्ही शो केली होती. पण इन पायथन तुम्हाला ही जी स्ट्रिंग आहे ती आपल्याला शो करायची असेल फॉर एन वेक्टर ओव्हर जीएफ ऑफ 2, जर ती आपल्याला शो करायची असेल तर ती कशी शो करणार आहोत, तर प्रत्येक तुमच्या डिजिटच्या नंतर आपल्याला काय करायचं, तिथं कॉमा हा रिप्रेझेंट करायचा आहे. तर त्यावेळेला काय होणार आहे, ती तुमची संपूर्णपणे स्ट्रिंग आहे ती बायनरी फॉर्मॅटमध्ये कंटिन्युअस फॉर्मॅटमध्ये शो होते. ओके. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन साठी सुद्धा सांगितले, जे तुमचे आउटपुट्स आहेत ते आपल्याला शो करताना आपल्याला काय करायचं, इच आउटपुट हे कॉमानीच आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचंय. ओके. तर हे जे सर्व पॉइंट्स आहेत ते आपण आता इथे बघतोय. पुढे दिलेलं आहे आपल्याला एक बायनरी इमेज दिलेली आहे. बायनरी इमेजची साईज काय दिलेली आहे, 1024 इंटू बाय 768 कॅन बी सीन ॲज अ फंक्शन फ्रॉम द सेट ऑफ पेअर्स. आपल्याला दिलेला इमॅजिनरी आणि रिअल पार्ट दिला. तर इमॅजिनरी जो पार्ट आहे तो काय दिलेला आहे, त्याची रेंज काय दिलेली आहे, 0 to 1024 ही आपल्याला इमॅजिनरी पार्टची रेंज दिलेली आहे. आणि सॉरी, रिअल पार्टची रेंज दिलेली आहे. आणि फॉर युअर इमॅजिनरी पार्ट तुमची रेंज काय मिळालेली आपल्याला, जो सेकंड हाफ पार्ट आपल्याला मिळतो 0 to 768 हा आपला काय असणार आहे, तुमचा इमॅजिनरी पार्ट असणार आहे. ओके. सो टू रिअल नंबर्स अँड हेज वेक्टर, the following code is illustrated the vector representation by binary number, probability distribution and for character. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला हा जो कोड दिलेला आहे तो आपल्याला आपला जो वेक्टर आहे ते शो करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी हा कोड दिलेला आहे. ओके. हा जो पार्ट आहे तो आपल्या उद्याच्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करून घेऊया. ह्या उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे सगळे जे कोड्स आहेत ते कम्प्लीट बघून घेऊया. हा जो बेसिक पार्ट आहे जो आता आपण बघितलाय तो मोस्टली आपला आतापर्यंत मोस्टली झालेलाच आहे. ओके. हाऊ वी विल रिप्रेझेंट अ वेक्टर, त्यातला रिअल पार्ट कोणता असतो, इमॅजिनरी पार्ट कोणता असतो, त्याच्यानंतर जो आपला जे तुमचे वेक्टरचे स्पेसेस जे हे प्रॉपर्टीज आहेत ह्या सुद्धा आपल्या मोस्टली झालेल्या आहेत. पण ह्या आपल्याला इन टर्म्स ऑफ पायथॉन आपल्याला कशा परफॉर्म करायच्या ते आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बघून घेऊया. ओके. त्याच्यानंतर हा गॅलरीज ऑफ फील्ड होता, जो जीएफ ऑफ 2 आपण बोलतोय. 2 एलिमेंट्स वरती आपण जे ऑपरेशन्स करणार आहोत, प्लस आणि मल्टिप्लिकेशन, त्याचे आपण कसे आउटपुट करणार आहोत ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी बघितलेले आहे. ओके. हा जो बेसिक पार्ट आहे तो कळतोय का? मला जरा का रिप्लाय द्या, जरा अनम्यूट करा आणि मला रिप्लाय द्या की हा जो बेसिक पार्ट आहे तो कळाला आहे की नाही. ओके. हा सौरभ, हो मॅम. हॅलो, कळालाय का हा विषय? होय मॅम. ओके. काही कन्फ्युजन आहे का आताच्या लेक्चर मध्ये? हॅलो, यावरती क्वेश्चन कसे असतात? काय काय क्वेश्चन कसे असतात त्याच्यावरती? याच्यावरती मोस्टली कसं माहितीये का, की आपल्याला मोस्टली मॅथमॅटिक असल्यामुळे आपल्याला कोडिंग हे फक्त आपल्याला प्रॅक्टिकल मध्येच यूज करायचं. मोस्टली प्रॉब्लेम्स आपल्या मॅथमॅटिकल रिलेटेडच असतात. ह्याच्यावरती म्हणजे जरी पायथॉन मधून जरी असला तरी एक बेसिक जो आपला बेसिक जे आहे ते असे ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये तुम्हाला येतील. म्हणजे सपोज एखादं फंक्शन परफॉर्म करायला सांगितलेलं असेल तर. पण ह्याच्यावरती आपल्याला मोस्टली मॅथ्स वरतीच, म्हणजे अजून खाली पुढे आपण गेल्यानंतर भरपूर अजून मॅथ्स आहे याच्यामध्ये. काही हा जो प्रोग्रामिंगचा पार्ट आहे हा फक्त तुमच्या प्रॅक्टिकलला आपल्याला यूज करायचा. कळाल्या विषय? हा प्रसाद काय बोलतोय? नाही, ओके ओके. ओके, चालेल. उद्या आपण हे जे काही कोड्स आहेत ते आपण बघून घेऊया, परफॉर्म करून घेऊया. हे बेसिक पार्ट लक्षात घ्या. ह्याच्यावरती मोस्टली तुम्हाला आता ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे त्याच्यामुळं
आपल्याला हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड व्ह्यूनी आता बघून घेऊया. थेरॉटिकल पण आहे, ते थेरॉटिकल आपण पुढे जसे येतील ते आपण बघत जाऊया. ओके, लेक्चर आपण इथे एंड करूया का? हा मॅम करा.